सरकारच्या कडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि सरकारने या मागणीच्या अनुषंगाने दखल घेतलेली आहे. आम्ही 17 जून पासून पुण्यातून निघलेलो आहे. पुण्यामध्ये देशपिता लहुजी साळवे यांच्या समाधी आहे आणि त्या ठिकाणी त्यांना आम्ही अभिवादन केलेलं आहे आणि तिथून आम्ही अण्णाभाऊंच्या कर्मभूमीमध्ये मुंबईमध्ये पोहोचतो. हेतू एवढाच आहे की मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर हा धडक मोर्चा आहे आणि यामध्ये आमच्या मागण्यांना न्याय मिळाला पाहिजे. ज्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं जातं किंवा जो एक नरेटिव्ह सेट केला जातो की मातंग समाज हा अज्ञानी आहे, अडाणी आहे, अशिक्षित आहे, व्यसनी आहे आणि त्याला देवी देवतांचा नाद आहे, तो वाघ्या मुरळींना मानतो, जोगतींमध्ये आहे, अशा पद्धतीचा जो काही आरोप आणि आम्हाला जे काही लांछन लावलं जातं हे अतिशय घृणास्पद आहे आणि हे त्यांच्या एकूणच विचारांना न शोभणार आहे. पण आमचा हेतू एवढाच आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचा आमचा लढा आहे. 40 वर्ष झाले याच्यामध्ये अनेक लोकांचे योगदान आहे, अनेक नेत्यांचे योगदान आहे, अनेक संघटनांचे योगदान आहे. पण या मागणीला न्याय मिळत नव्हता, अपेक्षित न्याय मिळत नव्हता आणि आता शासनानं याची दखल घेतली. शासनानं बदल समितीची स्थापना केली. त्या बदल समितीनं सर्वे केला. त्यांचा जो काही अभ्यास अहवाल आहे तो शासनाकडे आता सुपूर्द केलेला आहे आणि लवकरच घोषणा होण्याची तयारी असताना यांनी ज्या पद्धतीनं हे काय विरोधाचं वातावरण निर्माण केलं ते अतिशय चुकीचं असून इथल्या महापुरुषांच्या म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची तत्व सांगणाऱ्या या महापुरुषांना त्यांच्या विचारांना न शोधणार आहे. विरोधक म्हणजे आपण पाहिलं असो की विरोध नक्की तिथे करणार होते, ते विरोध आता करतील का कुठेतरी नाही, त्यांचा विरोध सुरू झालेला आहे. पण या विरोधाचा कुठलाही परिणाम शासनावर होणार नाही. कारण 1 ऑगस्ट 2024 ला माननीय सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत की आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येते आणि त्या राज्यांना अधिकार दिलेला आहे आणि याचा आधार घेऊन पंजाबमध्ये, तेलंगणामध्ये, तामिळनाडूमध्ये, हरियाणामध्ये झालेला आहे. कालच आपण 15 दिवसापूर्वी बातमी पाहिली की कर्नाटकमध्ये सुद्धा झाले आणि मग महाराष्ट्रात म्हणजे या राज्यांमध्ये झालेला असताना तिथं मात्र कुठलंही सामाजिक तेढ निर्माण झाला नाही, सामाजिक ऐक्य धोक्यात आलं नाही आणि तिथली प्रगत जात अप्रगत जातींना कुठल्याही स्वरूपाचं वर्गीकरण करू नका असं म्हणत रस्त्यावर आली नाही. पण महाराष्ट्रातली हे जे काही स्वतःला शहाणे आणि पुढारलेले लोक समजतात हे लोक इथं सामाजिक ऐक्याला धोका येईल असं फेक नरेटिव्ह सेट करून हे 13% आरक्षण खाण्याच्या प्रयत्नात आहे आणि हे 13% आरक्षण जे त्यांना एकट्याला खायला मिळत होतं ते आता बंद होणार आहे म्हणून त्यांना ही भीती आहे. तुमच्यासारखे समाज कार्य जे करता सर्व आणि कधी तुम्ही बघता तुम्ही रस्ता कुठे आणले होते तिकडे नक्कीच जो आपण जे वेळा उचललाय त्याला नक्कीच यश येईल असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच यश येणार आहे. ही यशाच्या दिशेची पावलं आहेत. मातंगाच्या प्रत्येक घरात, झोपडीमध्ये आणि अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जीवन जगणाऱ्या माणसाला सामाजिक जाणीवा अशा पद्धतीच्या निर्माण झालेल्या आहेत की तो आता समाजासाठी काहीही करायला तयार आहे. एक तरुण नेतृत्व फक्त आपल्या सोबत चालतोय ते उन्हात आणत नक्की त्या तरुणाला सुद्धा वाटत असेल की पुढचे चांगले आपल्यापेक्षा दिवस हा इथला प्रत्येक तरुण ही अपेक्षा घेऊन, ही मनात भावना घेऊन माझ्यासोबत आहे की त्यांना माहित आहे की या आमच्या संघर्षातून, या आमच्या त्यागातून आता माझ्यासोबत सगळ्यांच्या पायाला भयंकर पोड आलेले आहे. अनेकांना वेदना होत आहेत. पायाला पट्ट्या बांधून ही मुलं चालतायत, कुठेही थांबली नाही, थकली नाही. पण त्यांना हा विश्वास आहे की आजचा हा आमचा संघर्ष उद्याची पिढी त्याचं भविष्य निश्चित करणार आहे, सुरक्षित. तुमच्या सोबत आज पनवेलवरून मातंग समाज पूर्ण तुमच्या बरोबर जोडला जातो. अनेक संघटना सुद्धा जोडते आणि पुढे पाहायला गेलं तर एक मानपूरवरनं सर्वात मोठा आपला समाज आहे आणि चेंबूरवरून एक मोठा समाज आहे. नक्की तो मातंग समाज आपल्या बरोबर येईल असं वाटतं? येईल असं मला निश्चित वाटते आणि येणं भाग आहे. ही लढाई माझी एकट्याची नाहीये, ही सामाजिक लढाई आहे. शत्रू मोठ्या ताकदीनं शड्डू ठोकून आपल्याला दंड ठोकून आव्हान करतोय. अण्णाभाऊवर बोलतोय, लहुजींच्या वर बोलतोय आणि त्यामुळे त्यांनी ठरवायचंय याच्यात सहभागी व्हायचंय का नाही. माझं त्यांना नम्र विनंती असेल. सचिन भाऊ, पाहायला गेलं तर बघता की आपला मातंग समाज एक जात म्हणून आपण बोलतो, आपली जात मातंग समाजाची, तर त्यांना काय आव्हान कराल की तुम्ही पुढे या तरुण व्यक्ती आणि आपल्या समाजाला काय आव्हान कराल की आताच आव्हानाची गरज सुद्धा राहिली नाही. महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांचे मला फोन येत आहेत, शुभेच्छा येत आहेत. त्यांना माझ्या तब्येतीची काळजी वाटते, आमच्या सगळ्या टीमच्या तब्येतीची काळजी वाटते
लोक प्रचंड भावनिक झालेले आहेत या चळवळीमध्ये. तुमच्या चेहऱ्यावर भरपूर तणाव दिसतो. हा, आणि लोक खूप भावनिक आहेत. त्यांना विनंतीची सुद्धा गरज राहिलेली नाही. मोठ्या संख्येने 24 ऑगस्टला मोठ्या ताकदीनं लोक आझाद मैदानामध्ये येणार आहे आणि मला हा विश्वास आहे की 24 तारखेला कदाचित आपल्या उपवर्गीकरणाची मागणी तिचा GR निघण्याची शक्यता आता नाही तर परत कधीच नाही असं म्हणणार. मलाही तसंच वाटतंय. आणि या अंतिम टप्प्यातल्या लढाईमध्ये समाजातल्या ज्या काही मान्यवर व्यक्ती आहेत त्यांनी गटातटांना न मानता या लढाईमध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे. पण विशेष मला ही गोष्ट वाटते की मी कुणालाही आमंत्रण न देता आपल्या समाजातले ज्येष्ठ नेते माननीय विष्णुभाऊ कसबे यांनी पाठिंबा दिला, राजाभाई सूर्यवंशींनी मला पाठिंबा दिला, कॉम्रेड गणपत भिसे ज्यांची लाल सेना आहे त्यांनी मला पाठिंबा दिला, आमचे संजूबाबा गायकवाड जालन्याचे एक आक्रमक नेते त्यांनी मला पाठिंबा दिला. असंख्य अशा संघटना यामध्ये सहभागी होतात. आता बघताय अखिल भारतीय मातंग समाजाचे अध्यक्ष संजय भाऊ लाखे हे आपली उद्या सकाळी कामोडी इथे कळंबोली इथे तुमची भेट घेणार आहेत आणि ते सुद्धा आपल्याला पाठिंबा देणार आहेत. आताच कॉलवर नामा. ओके, ही आनंदाची बाब आहे आणि ही मोठी ताकद वाढते आणि सगळ्यांना कळालंय की ही लढाई एकट्याची नसून सगळ्यांची. खरंच पाहायला गेलं तर बघता तुम्ही मातंग समाजाने जागरूक व्हावं आणि खरंच आता बघता सचिन भाऊ आहेत ते पुण्यावरनं 17 तारखेला निघल्यात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसतो, पण एक चेहऱ्यावर एक आनंद की तरुण व्यक्ती माझ्याबरोबर जातोय. तर मी सोमनाथ केलारे पनवे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आरक्षणाचे झाले काय आमच्यापर्यंत आलंच नाही. आरक्षणाचे झाले काय आमच्यापर्यंत आलंच नाही. कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही.